ज्यांना चवीने खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीच्या या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी दीपा. आज मी तुमच्याबरोबर काळ्या वाटाण्याची रस्सा भाजीची रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला खूप आवडेल ही भाजी. चला तर मग सुरुवात करू. कुकरमध्ये मी 150 ग्रॅम काळे वाटाणे घालत आहे. थोडंसं मीठ घालत आहे, पाव चमचा हळद आणि 1 टीस्पून तेल घालत आहे. हे काळे वाटाणे मी 8 तास आधी भिजवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये ग्लासवर मी पाणी घालत आहे आणि एक आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, आपले वाटाणे आता चांगले शिजले गेले आहेत. आपण एकदा चेक करून पाहू. बघा, सहज मोडले जातात. आता एक मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये मी 13 ते 14 ओल्या खोबऱ्याचे तुकडे, 4 आल्याचे तुकडे, 7-8 लसूण पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर घालत आहे. इथे मी कोथिंबीर देठासहित घेतलेली आहे. पाणी न घालता याचं आपल्याला जाडं-भरडं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीनं असं जाडसर झालं पाहिजे. आता कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेत आहे. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि थोडासा कढीपत्ता. आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. अगदी कांदा चांगला भाजला गेला पाहिजे. सतत हलवत राहायचं. अगदी थोडा लालसर झाला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे पहा, कढीनं आता लालसर झाला आहे. आता याच्यामध्ये 1 छोटा टोमॅटो मी बारीक चिरलेला घालत आहे. मोठा असेल तर अर्धा. पाव चमचा हळद, हे थोडं आता परतून घेऊ आणि झाकण ठेवून आपण 1-2 मिनटं याला चांगली वाफ आणून घेऊ, जेणेकरून टोमॅटो आपला शिजला जाईल. हे पहा, टोमॅटो आपला मऊही पडला आहे आणि शिजलाही गेला आहे. आता याच्यामध्ये आपलं ते वाटण घालून घेऊ. हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण ओलं खोबरं वापरलेलं आहे. ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे. हे पाहायला आता तेलही सुटत आलं आहे आणि चांगला मसाला भाजलाही जात गेला आहे. त्याचा रंगही आता बदलला गेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, ह्या इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा धने पावडर घालत आहे. हे आपल्याला 1-2 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी येथे मिक्सरचं भांडं धुतलेलं वाटणाचं पाणी घालत आहे. थोडंसं पाणी आणखीन घालून हा मसाला आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे. याच्यासाठी मी एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं चांगलं शिजवून घेत आहे. हे पहा, मसाला आपला चांगला शिजलाही आहे आणि तेलही त्याला चांगलं सुटलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये शिजवलेले वाटाणे घालू. चांगलं हलवून घेऊ, चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आता थोडंसं मी पाणी आणखीन वाढवते. आता चवीनुसार मीठ. याच्या आधीही आपण वाटाणे शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाज घेऊन मीठ घाला. आता झाकण ठेवून याला एक 5 मिनिटं मी वाफ आणून घेते. हे पहा, तरीही छान आली आहे, रंगही छान झाला आहे, भाजीला स्ट्रक्चरही खूप छान आलं आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता. आता थोडी कोथिंबीर घालून घेऊ. ही भाजी तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल तर थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते. आपण आता ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन कुटुंबाचा भाग व्हा. धन्यवाद.